जून 2023 पाकिस्तानमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। याच वेळेला पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली। या अटकेच्या बरोबर 9 महिन्यानंतर पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षानं आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या। पण हे सगळं झालं तरी कसं? जेलमध्ये राहून सुद्धा इम्रान खान यांनी नवाज शरीफ आणि पाकिस्तानी फौजेच्या विरोधात हे यश नेमकं कसं मिळवलं? पाहूयात या व्हिडिओमधनं। 8 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्याच्या अगदी 5 दिवस आधी जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांना वेगवेगळ्या आरोपांखाली तब्बल 31 वर्ष जेलची शिक्षा झाली। त्यांचं निवडणूक चिन्ह बॅट हिसकावण्यात आलं। पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या त्यांच्या पक्षाला प्रचारासाठी सुद्धा बंदी घालण्यात आली। अनेक बाजूंनी इम्रान खान यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला आणि त्यांच्या समर्थकांना मिळून सर्वाधिक 93 जागा मिळाल्या। नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला 75 तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागांवर विजय मिळाला। पाकिस्तानमधली आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या जिओ न्यूजच्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या विजयाची 2 महत्त्वाची कारणं आहेत। एक म्हणजे लोकांची सहानुभूती आणि दुसरं विरोधक असलेल्या नवाज शरीफ यांचं पाकिस्तानच्या राजकारणात ॲक्टिव्ह नसणं। एक क्रिकेटर म्हणून इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानमध्ये अत्यंत आदरानं पाहिलं जातं। पाकिस्ताननं आजवर एकमेव वनडे वर्ल्ड कप जिंकला, तोही इम्रान खान यांच्या अष्टपैलू खेळाच्या आणि कुशल नेतृत्वाच्या जोरावर। 1996 मध्ये क्रिकेट सोडून ते राजकारणाकडे वळले आणि हळूहळू राजकारणातही गती घेतली। 2019 मध्ये ते सत्तेतही आले आणि थेट पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसले। पण इम्रान खान यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले गेले आणि त्यांचं सरकार पडलं। इम्रान खान जेलमध्ये गेले, पण तिथूनही कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांनी लोकांशी संपर्क ठेवला। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानी फौज आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आपण पायउतार झालो हे लोकांच्या मनात त्यांनी पक्क केलं आणि त्यामुळे साहजिकच जनतेची सहानुभूती मिळवण्यात त्यांना यश मिळालं। इम्रान खान जिंकण्याचं दुसरं कारण म्हणजे नवाज शरीफ यांचं पाकिस्तानच्या राजकारणात ॲक्टिव्ह नसणं। निवडणुकीच्या अवघे 4 महिन्याआधी नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये आले। त्याआधी ते 4 वर्ष पाकिस्तानच्या बाहेर होते। त्यांचा जनसंपर्क कमी झाला होता आणि आल्यानंतर सुद्धा त्यांनी जनसंपर्क वाढावा म्हणून फारसे प्रयत्न केल्याचं दिसलं नाही। या सगळ्या गोष्टी जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पथ्यावर पडल्या आणि निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या। आता या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानमध्ये सत्ता कुणाची याबाबत अजूनही संभ्रम आहे। पण इम्रान खान यांनी जेलमध्ये राहून जिंकलेल्या जागांची चर्चा सध्या पाकिस्तानमधल्या राजकारणातल्या केंद्रस्थानी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।